नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते वानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये एरंजाड. मॅचला जशी होईल सुरुवात या मायक्रोफोनवरती आवाज ऐकू संदीप गायकवाड सरांचा. चला मॅचला सुरुवात झाली. दोन ऑफिशियल्स राजेश भोईर आणि दत्ता कडवर्ता डीके मैदानामध्ये रवाना झालेत. कडक लॉट्स आपण पाहिलं गेलं. आजचा सुरेख सामने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर बिग फाईट असेल. नितेश तरे यांच्या गावची टीम आई भवानी शिवसाई शेलू विपक्ष जांतराजा बदलापूर हा संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. रजत मसने बेहाल करणारा गोलंदाज नेहाल, अफलातून क्षेत्ररक्षक अष्टबैलू खेळाडू साहिल, सर्व शेलूकर या ठिकाणी उपस्थित आहेत. पाठीराखे बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जाऊया मॅचला सुरू करूया. क्रिकेटच्या मॅचला आपण पाहतोय. किशोर दादा मनापासून हार्दिक स्वागत तुमचंही. अथर्व 11 जे हनुमान एरंजाड या नावाने संघ या ठिकाणी खेळतोय. स्ट्राइकला तो फलंदाज स्ट्राइकला रोशन, नॉन स्ट्राइकला मयूर. पहिला चेंडू इथे क्षेत्ररक्षक 1 2 3 4 जसं काय तो अंगणवाडी मधले पाडे शिकवले जातात ना 1 2 3 4 तशा प्रमाणे पाहतोय. चेंडू उडवत बसला होता. झील ड्रॉप पहिला जुदान आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. पहिल्या चेंडूची जुदान आपण पाहतो या ठिकाणी रोहनला. इथे चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर होता त्या ठिकाणी. त्याच्याही दूर 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. मयूरच्या बॅटमधून आला या इनिंगचा पहिला चौकार. और अंपायर को पार किया और इतने अच्छा बॉल डाला और इतने अच्छा चौका. 2 रन जो भी है ये उससे बढ़ता हुआ स्कोर इतना जबरदस्त आपण पाहतो. चेंडू सुरेख चेंडू ब्लॉकवर टाकलेला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेलाय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कडे आपण पाहतो. मुझकीर मौलाना साहेब मनापासून धन्यवाद. आपलं पण या ठिकाणी उपस्थित झालात. या व्यासपीठावरती या. खालीद मौलाना साहेब वरती बसा. आपण आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. चांगला चेंडू पाहिला गेला. चेंडू जातो डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. चेंडू सीमारेषा पार जमिनीला गुदगुल्या करत चेंडू झाला फरार. 4 धाव्यांसाठी आलाय चौकार. चार चेंडू आपण पाहतो. 1 4 1 4 4 चेंडूवरती 10 धावा पाहिल्या गेल्या. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार पंचांच्या उजव्या साईडने.
लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा चेंडू पळतो दीपेश टाकावा रिझल्ट मध्ये क्रॅकिंग शॉट चेंडू सीमारेषा पलीकडे वन बाउन्सला चेंडू होतो फरार रस मिळतील 4 इथे आला चौकार. मास्टर पहिल्या 5 चेंडूवरती आपण पाहतो 14 धावा आल्यात. शेवटचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट जोरदार अपील करण्यात आले ब्लॉक ऑन मध्ये टाकला चेंडू LBW पकडला गेला मधोमध सापडला गेला पंतांनी सांगितलं अभि चले जाओ. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. शेवटच्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी आलंय 14 या आकड्यावरती पहिला झटका होऊन दे. मित्रांनो चला जसं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतो क्षेत्ररक्षकांना 20 मिनिटाचा अवधी दिला असतोय 4 षटकासाठी तसाच अवधी आपण पाहतो फलंदाजाला दिलाय. आपण लगेच फलंदाज तयार ठेवायचे. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वैभव थोरवे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 5 षटकांचा सामना दुसरं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी गोलंदाज वैभव. सुरेख सुरुवात आपण पाहतो झाली होती मयूर आणि त्याच्या बरोबर आपण पाहतो फलंदाज रोहनचं. इथे माघारी परतावा लागलं रोहनला. अनेक स्पर्धेमध्ये अष्टबुली कामगिरी करणारे अनेक खेळाडू आपण पाहतो. अथर्व 11 संघामध्ये आहेत. बायकरमॅन किशोर मेहर आपण पाहतो तेही आहे. जेबी जीवन वालेराव आपण पाहतो तोही आपण पाहतोय पहिल्या कक्षामध्ये आहे. गोलंदाज सज्ज पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी केली जाते. इथे सुरेख चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू आपण पाहिला गेला चेंडू पार केला. आपण पाहतो पंच सांगतात जेव्हा बॅट्समॅनला चेंडूने पार केला तेव्हा चेंडू फ्लाय झाला. जरूर आपण पाहतोय दोन्ही अशी पंच आहेत का त्यांनी बरीच वर्ष क्रिकेट खेळतात अजूनही खेळतात पण पंचाच्या भूमिकेत सुरेख कामगिरी असते त्यांची. इथे फुल लेंथचा चेंडू डाऊन होता चेंडू आपण पाहिला गेला. वाईडिश लॉंग अँड काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव पूर्ण दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. चितेके चपलाईने दुसरी धाव पूर्ण झाली. 2 धावा त्या ठिकाणी चेंडू परत क्रिकेटचा खेळ आपण पाहतो खेळला गेला होता. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज पुन्हा एकदा पाहतोय पंचाच्या डाव्या साईडने आपली गोलंदाजी सुरुवात करतोय. चेंडू जाऊन पोहोचलाय. जरूर गुड नाईटचा संदेश देणार का मयूरला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय चांगली कामगिरी या ठिकाणी पाहिली जाते. इथे जोरदार अपील सुरू केली जाते होती दम नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि प्लम सापडला गेला. मयूरी माघारी आला. झटका क्रमांक दुसरा दिला गेलाय तो अथर्व 11 एरंजाड संघाला. पहिले 5 चेंडू घातक गोलंदाजी आपण पाहिले गेले. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे.
धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 16 या आकड्यावरती अजून स्थित आहे. नवीन फलंदाज बायकरमॅन किशोर आपण पाहिलं होतं खरबईच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेमध्ये बाईक ज्यांनी पटकवली होती आणि अफलातून कामगिरी आम्ही पाहिली होती. तो किशोर आपण पाहतोय मैदानावरती रवाना झालाय. या षटकातील आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा असेल. गोलंदाज वैभव थोरवे आपण पाहतो शेवटचा चेंडू घेऊन येतो पंतांना क्रॉस करून. इथे ओरपी चेंडू होता बिरकावला चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तिथे चांगलं शतरक्षण 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. सरासरीने या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी सुरुवात होईल. पाणी भरून ठेवायचं 3 षटकामध्ये जर पाणी घेऊन जायचं असेल तर पाणी भरून ठेवा. दोन षटकांचा खेळ आपण पाहायला गेला. डीजे तांडेल आमच्या सोबत आपण या ठिकाणी पाहतो सज्ज आहेत. इथे मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. तिसरं षटक ज्याने आपण पाहतोय शरद आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. एक चांगला गोलंदाज पाहतो. पहिल्या षटकामध्ये शरदने धावा खर्च केल्या होत्या त्या 14. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा पाहतोय पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर आता फील्ड जी ताकीद होती ती ताकीद आता पूर्णपणे निघाले. 5 शतरक्षक 30 या सर्कलच्या बाहेर ठेवू शकता म्हणून हा षटक. इथे लेफ्ट हँड गोलंदाज पडल्यानंतर चेंडू किंचितचा बाहेर वळण घेण्याचा चेंडू पाहिला गेला. डॉट चेंडू आपण पाहतो. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. गोलंदाज सज्ज. मी त्या हलक्याने ग्लास केला आपण पाहतोय. जरूर पंचाच्या इशाऱ्याची आम्ही जरूर वाट पाहू. तोपर्यंत आपण धावसंख्या ह्या 1 ने पुढे जाते. लेग बाईची एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. लेग बाईच्या धावने धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आणि 16 17 18 19 मार्च 2025 ला आपण पाहणार आहोत सरपंच चषक. इथे ग्लान्स केल्या चेंडूला बराच काल चेंडू वावेमध्ये शतरक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे पण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. पुन्हा एकदा गिरकी घेतली शतरक्षक आणि चेंडूवरती पूर्णपणे लक्ष ठेवला. 2 धावा या दरम्यान घेतल्या गेल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 2 ने 21 या आकड्यावर. चॅम्पियन 21 धावा लॉस फॉर 2 विकेट. 2 फलंदाज बाद झालेत. याच मैदानावरती आपण एप्रिल महिन्यामध्ये आमदार ट्रॉफी पाहणार आहोत. 10 11 12 13 एप्रिल 2025 डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहणार आहोत. 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा आपण जरूर पाहणार आहोत. या दरम्यान पाहिलं गेलं पंच आम्हाला म्हणतात बाय बाय. चेक केलं जाईल ओके चेक केलं जाईल.
ऑनफिल्ड डिसिजन भेटेल तुम्हाला, कारण इथे क्लिअरिटी पाहिलं गेलं, पंचांकडे जो डिसिजन पोहोचवला गेलाय. पंचांनी सांगितलं बेल्ट जाऊन अगोदर झाले का, ती डाऊन दाखवले आम्ही, बेल्ट डाऊन झाली, पण ती आपण पाहतोय कशा प्रकारे झाले हे चेक केलं झालं. तर दोन्ही संघाला पाणी पोचवण्यात आलं, म्हणजे वेल भेटला पाणी पोचवायला. ओके, दोन्ही पंचांचे मनापासून कौतुक, आणि त्याबरोबर दोन्ही संघाचे मनापासून कौतुक का चंदू दादा, आणि त्याचबरोबर कॅप्टन आपण पाहतोय वानिवली, मनापासून कौतुक, कारण जो डिफिकल्ट डिसिजन होता, तर जरूर दोन्ही संघाचे कौतुक करूया. तर हा चेंडू आपण पाहतोय पंतांनी डेट घोषित केलंय, जादू झाली. चला मॅच ऑन करा, ऑफिशियल्स सज्ज झालेत. बॅटचा फेस आपण पाहतोय एवढी पॉवरफुल होता, जी हवा आपण पाहतोय घेतली गेली. किशोर स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला तो फलंदाज प्रसाद. पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज, आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती शरद. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू झालेत. प्लीज इथे आपण पाहतोय डॉट चेंडू, आपण पाहतो 4 चेंडू या ठिकाणी झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू ओरपी चेंडू आपण पाहतोय, इथे शतरक्षक होता कव्हर रिझन मध्ये, एक धाव या ठिकाणी घेण्यात आली, एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावरती. 22 22 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. या षटकातील शेवटचा चेंडू, एक चमत्कारी षटक आपण पाहिलं गेलं. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये, आता तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद, झटका दिला गेला शेवटच्या चेंडूवरती. प्रसाद माघारी परतणार आणि त्याची जागा घ्यायला सनी आपण पाहतो मैदानातून रवाना झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे, धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. उर्वरित 2 षटक असतील, जरूर या धावा कशा प्रकारे होतील तर आपण आमंत्रित करूया या ठिकाणी आपण पाहतो डीजेला. तत्पूर्वी पुन्हा एकदा कॉल करूया इनिंग ब्रेक मध्ये. आई भवानी शिवसाई शेलू वर्सेस जानतराजा बदलापूर गाव. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, त्यापूर्वी टॉस करण्यापूर्वी आपण फरहान नजे आणि खुरम नजे यांच्याशी संपर्क साधायचे.
इथे पाहतोय पुन्हा एकदा जोरदार अपील केली एसटीच्या पाठीमागे कोसचा गडबड आपण पाहिलं गेलं. डॉट चेंडू आला. इथं पाहतो या अगोदर आपण पाहिलं व्हाईटचा चेंडू त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहिला गेला. इथे डायरेक्ट हिट. फलंदाज या ठिकाणी धावचित होतोय. किशोर मेहर खूप मोठा झटका असेल आपण पाहतो या ठिकाणी. खराब आला वाईट चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं रनआउट या ठिकाणी पाहिलं गेलं. धावसंख्या स्कोर कार्ड 23 सुंदर कमबॅक पाहिलं गेलं. आपण वानुली संघ याच मैदानावरती मागच्या स्पर्धेमध्ये फ्रेंडशिप चषकामध्ये विजेता ठरला होता. तो संघ आपण पाहतो पुन्हा एकदा खेळतोय. पहिला दामद चषक आपण पाहिला त्यानंतर फ्रेंडशिप चषक आता A1 जोडी चषक यानंतर आपण पाहतोय आमदार चषक त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक त्यानंतर HD ग्रुप चषक असे अनेक चषक तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय निर्धाव चेंडू. स्ट्राईकला सनी एक अष्टपैलू खेळाडू संघाचा हार्ड हिटर आपण पाहतोय पण त्याप्रमाणे फटकेबाजी करावी लागेल. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. त्या 8 चेंडूवरती त्या धावा पटकाव्या लागतील. तीन चेंडू 9 चेंडू शिल्लक आहेत. इथे चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. नितेश या अगोदर पाहिलं गेलं आपण कालचा पहिले 2 दिवस आपण पाहतो ना त्या 2 दिवसामध्ये ना धावा 50 60 65 70 पर्यंत होत होत्या पण आज पाहिलं गेलं तर तेवढं धावा होत नाहीयेत. बिग एज आपण पाहिलं गेली सनी माघारी आलाय. आणखीन एक झटका दिला जातोय अथर्व 11 ज्या हनुमान एरंदार संघाला. श्री मैदानावरती रवाना झालाय. धावसंख्या अजूनही आपण पाहतो स्कोर कार्ड 23 आकड्यावरती आहेत. श्री असे स्ट्राईकला आपण पाहतोय. इथे पाहिलं गेलं ना आज जी एरंदार संघ खेळतो हमेशा ती बॅटिंग दिसली नाही ती फटकेबाजी दिसली नाहीये.
तर डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. निर्धाव चेंडू आला. या षटकामध्ये पाहिलं गेलं एकच धाव त्यांची खर्च केली गोलंदाजाने. अफलातून गोलंदाजी. वाईटची एक धाव ती होती. त्यानंतर पाहिलं 6 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 4 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 23-23. आपण पाहतोय आई भवानी शिवसाई शेलू विपक्ष जाणता राजा बदलापूर गाव. कॅप्टन आपण तयार राहायचे आणि शेलू संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जाणता राजा बदलापूर गाव आपला कॅप्टन जरूर आयोजकांशी लगेच संपर्क साधायचे. माझं नाव घेतलं ना कुणी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. नाही शेलू वाकस असून दे, दामत असून दे, ममदापूर असून दे, अशी काही गावं आहेत. ती गावावरती माझं खूप प्रेम आहे. इथे आपण पाहिला गेला पंतांनी वाईट चेंडू घोषित केलाय कारण त्या गावकऱ्यांचा माझ्यावरती प्रेम आहे. हा धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. पहिला चेंडू खराब. उर्वरित 5 चेंडू आपण पाहतोय. इथे पाहतोय आपण अपील जरूर करण्यात आलेली आहे. फलंदाज आपण पाहतो नॉट आउट आहे. सेफ आहे फलंदाज. जरूर आपण पाहतो पुढचा चेंडू. इथे ओरपेज चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये पाहतो आपण झेल या ठिकाणी क्लिअर केलाय. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. जेबी माघारी परतणार. आपण पाहतोय अभयजी खारीक आणि प्रकाशजी भगत पुरस्कृत मानस जतीन 11 हा संघ आपण पाहतो शेलू या ठिकाणी खेळणार आहेत. तर प्रकाशजी भगत आणि अभयजी खारीक आपण या ठिकाणी उपस्थित असतील. जरूर आपण या ठिकाणी यायचे. मानस जतीन 11 आई भवानी शिवसाई शेलू हा संघ आपण पाहतो आज खेळताना दिसेल. जाणता राजा बदलापूर गाव कॅप्टन. एवढ्या जोरात बोललो ना परण भाई, माझा आवाज बदलापूरला पोहोचला असेल.
चला मॅच आपण पाहतो लेट होते जरा थोडं फास्ट घ्यायचंय. वाईट चेंडू पंचांनी दोनात समांतर केले. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. तीन चेंडू अजून शिल्लक आहेत. इथे सुरू फटका. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. बिग हिट. लास्ट वेलला आपण पाहतो इथे फटका वेळा षटकार. मॅच बॉल आपण पाहतो मैदानावरती एंटर झालाय, प्रवेश केलाय मॅच बॉलने पुन्हा एकदा या षटकात आपण पाहतोय. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 32 परत जाऊन पोहोचले. इथे पुन्हा एकदा स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू होता जरूर, इथे चुकी केले फलंदाजाने, त्यालाही माघारी परतावा लागेल. झटका. धावसंख्या स्कोर कार्ड 33 आहेत. जीवन बलेराव आपण पाहतोय नवीन फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. पण आज आपण जीवनचा क्रमांक पाहिला गेला जरूर काय प्रॅक्टिस मध्ये नाही वाटतं जीवन, कारण जीवन कधी एवढा लेट नसतो मैदानावरती. आज 9व्या क्रमांकावरती जीवनला मैदानावरती जावं लागले. आज ललित जीवन पाहतो खूप लेट मैदानावरती पोहोचलेत. आपण विचार केला तर वर्गच फलंदाजी असलेला संघ आपण पाहतो नेहमीच अथर्व 11 ज्या अनुमान इरंदाज संघ, पण आज खिंडार पाडले या गोलंदाजाने. इथे सुरेख फटका. चेंडू डिपेक्षा कव्हर इतर मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे या षटकात. 3 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत. शेवटचा चेंडू. गोलंदाज सज्ज. स्लॉगवर अंतिम चेंडू या इनिंगचा. इथे शेवटचा चेंडू. सुरेख फटका डिपेक्षा कव्हर इतर मध्ये क्रॅकिंग शॉट. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउंड झाला फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 38 आकड्यावरती 39 धावांचं लक्ष. या धावांचा पटला कशा प्रकारे होईल हे ऐकूया योगेश ढोले यांच्या आवाजात. तो पर संधी दिव्या डीजेला. जर आपण मॅच संपण्याच्या अगोदर जर आलात नाही तर आपल्याला पेनल्टी भेटेल. जर मॅच आपण पाहतोय 5 षटका आहे तुमच्याकडे. या इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला टॉस येणं गरजेचं होतं, पण आपण या ठिकाणी पोहोचलात नाही. त्याच्यासाठी संघाने आपण पाहिलंय, आयोजकांनी सांगितले पुढील 5 षटक तुमच्यासाठी असतील. मॅच समाप्त होण्यापूर्वी एक 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. तुम्ही टॉस वरती आला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल.
ऑफिशियल बॉल आहेत का तुमच्याकडे नवीन? एक बॉल द्या, एक बॉल द्या. नाही आहेत का? द्या द्या बॉल द्या. चला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया आपण एबन जोडी चषक 2025 मध्ये. बबलू दादा नजे, जावेद दादा खोत साहेबांनी केलेले हे आयोजन आपण पाहत आहे. ही एबन जोडी आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आयोजन जेवढं चांगलं आहे ना तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्री जर आपण पाहायला गेलो तर ई ग्रुपमधील ही तिसरी मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहू शकता वानिवली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते इरांजड. एरंजाड अथर्व 11 एरंजाड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय वानिवली. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अथर्व 11 एरंजाड टीमनं धावा बनवल्यात त्या 38 आणि टार्गेट इथून ठेवण्यात आलं ते 39 या धावसंख्येचं. आता येणाऱ्या खऱ्या अर्थानं 5 षटकांमध्ये 39 धावसंख्येचं पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक आपण पाहताय. या स्पर्धेला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून लीड करतायत ते संदीपजी गायकवाड सर, यांचा आवाज तुम्ही ऐकला. चला चला स्पीडअप करा. 5 स्टार्ट करा सर. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज जीवन आणि सेकंड एंड वरती आपण पाहताय जयेश. नॉर्थ स्ट्राईक एंड वरती प्रतीक. ही सलामीची जोड साखळी पाहायला मिळतीये वानिवली टीम कडनं. इथून पंचांचा निर्णय माछॉन. पहिला बॉल जीवन घेऊन आला. पहिला बॉल स्वीप केलाय. काय फटका सजवलाय, कलात्मक फटका. फक्त फ्लिक केलं, बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून. अगदी फुलटॉस बॉल होता, बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आणि अगदी आपण पाहताना या ठिकाणी स्वीपचा हा इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर इथे थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज देखील करतात. सेकंड बॉल वरती इथून डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने कोणती धाव फलकापती येणार नाही. 4 धावा धाव फलकापती. खऱ्या अर्थानं 5 षटकांचा विचार करायला गेलो तर 39 धावा आहेत. या 5 षटकांमध्ये बनवायचं थोडस अवघड आव्हान नाहीये, परंतु कोणतीही धाव संख्या जर पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये इथून सांगणं कठीण आहे. फलंदाज बाद. जयेशला इथून परतावा लागेल. सुरुवात चांगली केली होती खऱ्या अर्थानं. पहिल्याच बॉल वरती जर पाहायला गेलं तर चौकार आला होता जयेशच्या बॅट मधून, परंतु अगदी दुसरा बॉल निर्धाव आला आणि त्यानंतर अगदी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
जाणता राजा बदलापूर गाव या टीमचा कर्णधार हे षटक संपण्याचा स्टॉप त्या ठिकाणी आपण पाहताय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एकच धाबेतून पाहायला मिळेल. धाव फलकावरती 5 झाल्यात. या आजच्या रात्रीतील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. ई गटातील आपण पाहताय या ठिकाणी एरंजाड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ती बानिवली. याच मैदानावरती फ्रेंच चषक 2025 मध्ये चॅम्पियन ठरली होती बानिवली टीम. ती चॅम्पियन टीम खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहायला गेलो तर याच मैदानावरती आता एवन जोडी चषकामध्ये आपल्याला इथून खेळताना पाहायला मिळतीये. इथे बॅक टू द बॉलर फटका चांगला होता परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. हे डॉट बॉल तुमच्यासाठी फार डोकेदुखी ठरणार आहे. इथून खऱ्या अर्थानं तुमच्यावरती भरपूर सारं प्रेशर बनवतील हे डॉट बॉल. तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचं म्हणजे तुम्हाला इथून मोठे फटके मारावेच लागतील. पॉवरफुलच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करावीच लागेल. तिथे मात्र अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येत आहेत. सुरुवात चांगली झाली होती चौकारानं परंतु त्यानंतर अगदी आपण पाहतोय एरंजाड टीमच्या गोलंदाजांना इथे थांबवलंय ते वानिवली टीमच्या फलंदाजांना. परंतु वानिवली टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे. त्यांना चेस करायला आवडतं आणि अगदी आपण पाहताय 5 षटकांमध्ये 39 धावा चेस करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धाव फलकामध्ये आलात. अगदी इकॉनॉमिकल षटक राहिलाय. 6 बॉलमध्ये 6 धावा 1 विकेट आणि विकेट देखील आपण पाहायला गेले तर जयेश जो खऱ्या अर्थानं भरपूर सारा फॉर्म मध्ये अगदी वानिवली टीम साठी आणि त्याची महत्वपूर्ण विकेट येणं देखील फार गरजेचं होतं. ती अगदी पहिल्या षटकामध्ये मिळवली आहे. अथर्व 11 एरंजाड या टीमनं नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहताय या ठिकाणी जतीन मानस 11 आई भवानी शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये जाणता राजा बदलापूर गाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाज झालाय अथर्व 11 एरंजाड या टीम कडनं सनी चांगला फटका अगदी पाहतो ऑन ड्राईव्हचा फटका अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी काउ कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल झाला बॉल तोपर्यंत अगदी एक सिंगल डाबेतून आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं संयम दाखवलं जातंय जरूर मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. माहिती 39 धावा चेस करायचं. अगदी गोलंदाज जाबली चांगले चेंडू डिलिव्हर करतात त्यांना सन्मान देणं देखील फार गरजेचं आहे आणि ते काम आता खऱ्या अर्थाने या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात झाली. सेकंड ओव्हरचं जर पाहायला गेलं तर पहिला बॉल फेस केला होता फलंदाज शरद या फलंदाजानं. फटका चांगला आहे अगदी खोदून काढलाय बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ सीमा पार इथे आलाय षटकार.
ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे कुणाल सर त्या ठिकाणी अगदी दाखवत आहेत. परंतु अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर पाहायला गेलं ना तर त्या ठिकाणी अगदी आपल्याला शेलो टीमचे प्लेयर्स पाहायला मिळत होते. तो बॉल त्यांनी अगदी बॅटच्या साह्यानं पुनश्च एकदा रिव्हर्स आतमध्ये पाठवला आणि इथून आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये हा चांगला बॉल इथून पाहायला मिळाला गोलंदाज सनीचा. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. लाईन थोडीशी मागे ठेवली. आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की गोल्डन स्पॉट वरती आता चेंडू पिचिंग केलेत. अगदी समोर टाकला होता, त्याला लॉफ केला होता लॉंग ऑफ मध्ये. त्यानंतर आता लाईन थोडीशी मागे ठेवली, गती थोडीशी कमी केली आहे आणि इथून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालेत. धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात. त्या 13, 2 बॉल बाकी. चांगला बॉल यावेळी अगदी थोडासा बाहेर ठेवला आणि त्यानंतर पडल्यानंतर बॉल देखील अगदी आपण पाहतोय खाली देखील राहिला आणि आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती जर पाहायला गेलं तर थोडीशी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतीये आणि डॉट बॉल देखील लावली. अपील पंच सांगतात यस. फलंदाज इथून बाद. परताबा लागेल शरदला. दुसरा आद्रा मिळतोय बॅटिंग करण्या बानिवली टीमला. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13 या धावसंख्येवरती एक बॉलचा खेळ. ओव्हर झाली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. दुसरं वानिवले टीम आपण डगआउट मध्ये बसा. हा नियम लागूच केलाय की आपले 9च्या 9 खेळाडू हे डगआउट मध्येच बसतील आणि तिथे दुसरा एक्स्ट्रा प्लेयर नसेल. इथे फटका लॉब केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. बॉल सीमा पार. इथे आलाय षटकार. भरवितो दामत गावात, भरवितो दामत गावात. जावेत होत भाईचं नाव प्रत्येक तालुक्यात. बबलून जय भाई. जाणता राजा बदलापूर गाव टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या. बदलापूर जाणता राजा गाव टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. भरपूर उशीर केलाय आपण. कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉल चाललाय. डीप थर्डमॅन सीमा पार. चौकार. Yes, finger goes up.
आणखीन एक फलंदाज बाद. ऑप्शन पंच सांगतात डीके सर आम्हाला व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाब आली आहे. एक्स्ट्राच्या धाबांना जर पाहायला गेलं तर इथून धाव फलक जाऊन पोहोचलाय. 24 धाबा धाव फलकावरती आल्यात. 24 धाबा धाव फलकावरती. परंतु अगदी जर पाहायला गेलं तर 3 फलंदाज इथून अगदी माघारी परतलेत. वैभव आणि त्याच्या साथीनं कौशल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉलर हेड बॉलला पाठवलाय सीमा पार. इथे आलाय आणखीन एक बिग हिट बिग षटकार. धावा धाव फलकावरती आपण पाहता या षटकाराच्या साह्यानं 30 धावा धाव फलकामध्ये 39चा पाठलाग करत असताना चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहतोय ब्लॉक केलं होतं. एक सिंगल धावेतून आपल्याला पाहायला मिळतीये. 31 धावा धाव फलकावरती. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे इथून वानिवली टीमला जिंकण्यासाठी. याच मैदानामध्ये चॅम्पियन ठरली होती फ्रेंडशिप ट्रॉफी 2025 मध्ये. अस्सलपाडा टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं खेळत होती. चांगला बॉल अगदी आपण पाहताय वेगवान बॉल होता. समोरून कट झाला. इथून मात्र 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकामध्ये 31. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 12 बॉल आणि 8 धावा इथून बनवायचे आहेत वानिवली टीमला. वेदू आलाय अगदी आपण पाहताय 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. 12 बॉल 8 धाव संख्या इथून बचाव करायचा आहे. आता अथर्व 11 एरंजाड या टीमला 12 बॉल मध्ये 8 धावा बचाव करायचा आहे. सेकंड एंडवरती आपण पाहू शकता फलंदाज इथून आपल्याला पाहायला मिळेल ते कुशल. ऑन स्ट्राइक आपण पाहताय कौशल. एक षटकार एक सिंगल धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. आता 12 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. चला जाणता राजा बदलापूर गाव टीमनं टॉस जिंकलाय. त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन आहे.
फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला त्यांनी. पेंडिंग. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली होती, डायरेक्ट हिट झाली आणि दुसऱ्या धाब्याची संधी देखील मिळाली. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबांना धावफलक अगदी आपण पाहताय 34. आता धाबा बनवायचे आहेत ते 5. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे इथून वानिवली टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि बॉल शिल्लक असतील ते तब्बल 11 बॉल आणि 5 धावा. चांगला बॉल. इथे आपण पाहताय ना की बाउन्स घेत बॉल निघून गेला रक्षकाकडे. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. हे डॉट बॉल फेकावेच लागतील खऱ्या अर्थानं एरनजाड टीमला. या मॅच मध्ये आपली पकड आणि आपला विजय निश्चित करायचा असेल ते डॉट बॉल फेकावेच लागतील आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि आता खऱ्या अर्थानं 4थ्या षटकामध्ये वेदू हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत 2 धावा आल्या. त्यानं 3 चेंडू फेस केलेत. एक अभ्यंतरची आली आणि त्यानंतर एक सिंगल अगदी बॅटच्या साह्यानं आले. 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. अगदी फटका चांगला यावेळी. वेकंड एरिया आहे, गॅप मध्ये बॉल केला आहे. बॉल चालला अगदी डीप मध्ये. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धाबा इथून कंप्लीट झालात आणि तिसरीचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट झाली आहे. इथे तिसरी कंप्लीट झाली की नाही ती चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर 4 धावा तर कंप्लीट केल्यात परंतु तिसरीसाठी इथे टीबी अंपायरची मदत घेतली जाईल. चेक केलं जातं या ठिकाणी फलंदाज आता सेफ आहे की नाही. तिकडे का दोन धावा कंप्लीट. तिसरीला फलंदाज बाद. 9 सेकंड वरती डायरेक्ट हिट झाली होती. फलंदाज पोहोचलेच नव्हते त्या ठिकाणी, बाद झाले. त्याच्यामुळे 2च धावा असतील आणि त्याच्यानंतरच्या दोन्ही धावा फलंदाज त्या ठिकाणी बाद असेल. 2 कंप्लीट झाल्या. धावा फलकावरती आपण पाहू शकता 36. आता धावा बनवायचे त्या 3. या षटकातील बॉल येतात इथून शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील ते 2. 8 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल लखन.
जाणता राजा बदलापूर गाव आपला डिसिजन काय असेल ते लगेच या ठिकाणी पोहोचवायचं आहे, कारण की 3च धावा संख्येची गरज आहे आता वानिवली टीमला. आपला डिसिजन काय आहे तो लगेच सांगा. ऑन साईडला टर्न केलाय, अगदी आपण पाहतोय ताकद झोकले, पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे, सिंगल कंप्लीट आणि दुसरी देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावा बचाव करण्यासाठी फार कमी आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा प्रकारे धावा खर्च करूच शकत नाही. इथून 2 धावा आल्या, धाव फलकापती 38, 1 धाव संख्येची गरज. आणि इथे अगदी आपण पाहतोय हा विनिंग षटकार आलाय. फलंदाज वैभवच्या बाट मधून मॅच जिंकली वानिवली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम एरंजाड. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी 2च मिनिटांमध्ये तुमच्या समोर येईल. बदलापूर गाव टीम आपला डिसिजन काय? बबलू भाईची आपल्या टीमियाचा आहे न्यारी, दामत गावाची पोर म्हणतात भाईला सारी. त्याच्या नावाचा डंका वाजतोय साऱ्या या मैदानात, डंका वाजतोय साऱ्या या मैदानात. जावेद होत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात, बबलू नजे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत. थँक्यू, धन्यवाद डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी गोलंदाजी करत असताना 1 धाव देत 1 विकेट मिळवली होती आणि त्याच नंतर